व्यापार या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आपण काही जगातल्या आर्थिक संघटना बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संघटनेचं नाव दिलेलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा रकाना आहे सदस्य देशांची संख्या किती आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आणि त्यांचं मानचिन्ह त्याच्याबरोबरच आहे. त्याच्यानंतर मुख्यालय म्हणजे मुख्यालयामध्ये कोणते देश येतात त्यांचं संपूर्ण विस्तृतीकरण आणि त्याच्यानंतर त्याचं या संघटनेचं उद्देश आणि कार्य काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आता. तर जागतिक व्यापार संघटनामध्ये WTO हा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन येतो पहिला. त्याच्यामध्ये जवळजवळ 164 सदस्य देश आहेत. त्यांचं मानचिन्ह दिसतंयच आपल्याला आणि त्यांचं मुख्यालय जिनिव्हा म्हणजे स्वित्झर्लंड इथं आहे. आणि त्यांचे उद्देश आणि कार्य असे आहेत की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, त्याच्यानंतर व्यापार विषयक मतभेद हाताळायचे, त्याच्यानंतर राष्ट्राच्या व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे आणि विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण उपलब्ध असं करून द्यायचं. त्याच्यानंतर युरोपियन संघ ह्याच्यामध्ये आपण बघतोय की युरोपियन संघामध्ये EU मध्ये 28 एकंदर देशांचं समावेश आहे आणि ब्रुसेल्स म्हणजे बेल्जियम येथे आहे मुख्यालय ह्यांचं. आणि उद्देश आणि कार्य असे आहेत की या संघानं युरोपमधले विविध सदस्य देशामध्ये एकत्रित बाजार प्रणाली विकसित केलेली आहे. तसंच युरोपमध्ये वस्तू, सेवा, भांडवल यांचा मुक्त असा संचार होणं हे उद्दिष्ट आहे. आणि समुदायातील सर्व देशांची वस्तूंची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात रद्द ही केली गेलेली आहे. आणि सभासद देशांकरिता युरो चलन हे निश्चित केलं गेले. पुढे बघूया आता आपण की ओपेक हा आहे संघटना. त्याच्यामध्ये 13 सदस्य देश आहेत आणि मुख्यालय ह्याचं या देशातलं व्हिएना म्हणजे ऑस्ट्रिया इथं आहे. आणि त्याच्यानंतर खनिज तेलाच्या खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणं, सदस्य देशातील तेल उत्पादनाचं आणि दराचं नियंत्रण करणं आणि तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता साधणं. त्याच्यानंतर पुढचं आहे सार्क. ह्याच्यामध्ये 8 सदस्य देश आहेत आणि मुख्य ठिकाण काठमांडू म्हणजे नेपाळ इथं आहे. दक्षिण आशियातील देशांच्या समान आणि समस्या ह्या सगळ्या ओळखून त्याच्यावरती समाधानकारक असा तोडगा काढणं, सदस्य देशातील सामाजिक कल्याण, जीवनमान हे उंचावणं आणि प्रादेशिक सहकार्य हे वाढवणं आणि दक्षिण आशियातील अशांतता दूर करणं. पुढचं आहे आसिया. ह्याच्यामध्ये एकंदर 10 सदस्य देश आहेत. त्यांचं मानचिन्ह आहे आपण बघतोय. मुख्यालय आहे जकार्ता म्हणजे इंडोनेशिया येथे. आणि आग्नेय आशियाई देशामध्ये आर्थिक विकास तसंच सामाजिक आणि सांस्कृतिक सलोखा वाढवायचा आणि प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन द्यायचं आणि सदस्य देशांना आर्थिक व्यापारीसाठी कर सवलती देणं हे त्यांचं उद्दिष्ट आणि कार्य आहे. पुढे आहे अपेक. अपेक मध्ये काय काय येते बघा. एकंदर 21 सदस्य देश आहेत. त्याचं आपल्याला मानचिन्ह तर दिसतच आहे. मुख्यालय सिंगापूर येथे आहे आणि आशिया प्रशांत महासागर क्षेत्रामध्ये मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणं, सदस्य देशामध्ये प्रादेशिक आणि तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन द्यायचंय. पुढे बघतोय आपण ब्रिक्स. ब्रिक्स मध्ये एकंदर 5च सदस्य देश आहेत. त्याच्यामध्ये शांघाय येथे मुख्यालय आहे म्हणजे चीन मध्ये. आणि गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करायचा आणि आपल्या परस्परातलं आर्थिक सहकार्य हे वाढवायचं आणि आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत करायची.
पुढे आपण नकाशाशी मैत्री म्हणजे त्याचा एक आराखडा बघतोय नकाशामध्ये. त्याच्यानंतर खालील संघटनांमधील सदस्य देशांची नावं आहेत. आंतरजालाच्या ती सहाय्याने तुम्हाला मिळवायची आहे. आणि हे देश आकृती 9.4 मधील आराखड्यामध्ये संघटन निहाय हे वेगळ्या वेगळ्या रंगात दाखवायचे. मग त्याच्यामध्ये ओपेक आहे सदस्य देश, सार्क आहे सदस्य देशामध्ये. समजलं इथपर्यंत? अगदी व्यवस्थित. आता पुढे जाऊया. विपणन ह्याच्यामध्ये सांगा पाहू मध्ये धोंडीबा आपल्या शेतामध्ये भरपूर कष्ट करायचा आणि उत्तम तऱ्हेच्या अशा भाज्या आणि इतर शेतमाल हा पिकवायचा, पण बाजारात त्याला म्हणावी तशी किंमत मिळायची नाही. मग त्याचा मुलगा जो कॉलेजमध्ये शिकत होता त्यानं ही परिस्थिती बघितली आणि मग त्यानं काय केलं तर तो शेतमाल पहिल्यांदा स्वच्छ अगदी केला व्यवस्थित आणि मग त्याची चांगल्या सुंदर वेष्टनामध्ये बांधणी केली आकर्षक अशी आणि शहराच्या सुपर मार्केटशी त्यानं संपर्क साधला आणि त्याच्या शेतमालाची गुणवत्ता बघून सुपर मार्केटनं त्या शेतमालाची जाहिरात केली आणि तो विक्रीसाठी ठेवला आणि आज धोंडीबाचा शेतमाल पूर्वीपेक्षा अधिक किमतीमध्ये विकला जात आहे. पुढे बघूया. तर धोंडीबाच्या शेतमालाला चांगला भाव हा कशामुळे मिळू लागला? त्याच्यासाठी धोंडीबाच्या मुलाला काय करावं लागलं आणि परिसरातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी तुम्ही कोणते कोणते उपाय सुचवाल? तर आता भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपण बघूयाच, पूर्ण मुद्दा स्पष्ट होईल आपला. तर कोणत्याही मालाचं योग्य प्रकारे सादरीकरण करणं हे महत्वाचं असतं. मग मालाच्या गुणवत्ता त्यानुसार होणारी पतवारी तो माल ग्राहकापुढे कशा प्रकारे सादर केला जातो यावरून त्या मालाची किंमत ठरते. आणि मग धोंडीबाच्या शेतमालाच्या बाबत याची कमतरता होती ती धोंडीबाच्या मुलाने वेळीच ओळखली आणि त्यामध्ये काही बदल केले आणि अशाच प्रकारे औद्योगिक उत्पादनात किंवा शेतमालासाठी जर उपाययोजना केली तर ग्राहकांच्या नजरेमध्ये मालाची प्रत ही वाढते. हे किती छान आहे, स्वच्छ आहे, त्याचं प्रत पण चांगली आहे आणि मग ग्राहक पटकन घेतो. मग त्याच्यामुळं त्या मालाला किंमत तर मिळतेच पण अशा मालाची मागणी देखील वाढू लागते. मग करून पहा या सदराखाली तुम्ही नेहमी घरी जे जे काही वापरता त्याच्यापैकी काही वस्तूंची यादी दिलेली आहे आणि त्या प्रत्येक वस्तू समोर तिचं नाव, त्याच्या उत्पादकाचं नाव आणि माहितीचा स्रोत हा अर्थात तुम्हाला लिहायचा आहे. पुढे बघूया आपण काय शिकलो. यामध्ये व्यापार संतुलनाच्या प्रकारातील फरक सांगायचा आहे. बरोबर. चला तर मग पुढे जाऊया आता आपण.